पाळला पाहिजे की नाही? फक्त ब्राह्मणाचा धर्म आहे असं नाही, प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म आहे, त्या धर्मानुसार आपल्याला वर्तन ठेवावं लागतं. म्हणजे या कथेतून आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात की आपल्या धर्माचं आचरण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपल्याला मनुष्य देह मिळाला म्हणून मुक्ती मिळण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे, हे हाही एक उद्देश आहे. आपण धन कमावलंच पाहिजे, हाही एक उद्देश आहे. कमावलेलं धन खर्चही केलं पाहिजे, हाही त्याच्यामध्ये उपदेश आहे. कमावलेलं धन खर्च करत असताना आपल्या स्वतःकरता खर्च केला पाहिजे, आपल्या बायका लेकराकरता खर्च केला पाहिजे, आपल्या नवऱ्याकरता खर्च केला पाहिजे, आपल्या नातेवाईकाकरता. इथं वाक्य आलेलं आहे, मामा, काका, भाचा, मामी, याला सुद्धा मी कधी पोटभर जेवू घातलो नाही. म्हणजे आपले पुराण सुद्धा आपले नातेसंबंध जपण्याकरता म्हणून या अधिक मासात तरी कोण्या नातेवाईकाला बोलून घ्या, त्यांना पोटभर जेवू घाला, पुरण वरण आंब्याचं रस करून खाऊ घाला एकदा तरी. पुन्हा 3 वर्ष बोलवा न बोलवा तुमची मर्जी, पण घरात कोणी बाईले का पुरणपोळी खायला. हिंदू संस्कृतीमध्ये परंपरा आहे बघा की बाई लेकीला बोलावतात, काहीतरी धोंडेदान म्हणून देतात, ते याच्याकरताच आहे, कदरी होऊ नका. तुम्हाला माकड न करण्याकरता आपले पूर्वज सगळी व्यवस्था करून ठेवले की आमच्या पुढे येणारे, आमच्या वंशामध्ये जन्मणारे कमीत कमी माकड होणे, त्याच्या निमित्तानं तर स्वतः खातील आणि त्यालाही खाऊ घालतील. आजही असे कधी आपल्याला खूप पाहायला सापडतात, तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. खूप असे कधी आजही जगामध्ये आहेत, नाहीत असं नाही. पैसा कमावतात पण खर्च करत नाही, पण पैसा कमावलेला खर्च करावा, स्वतःसाठी तरी करावा, आपल्या कुटुंबासाठी तरी करावा, आपल्या गणगोतासाठी तरी करावा, दान धर्मासाठी करावा, आपल्या देशासाठी करावा, आपल्या धर्मासाठी करावा, आपल्या समाजासाठी करावा. खर्च करायला खूप मार्ग आहेत, बरोबर आहे. वाईट कामासाठी सुद्धा पैसा खर्च करता येतो, पण वाईट कामासाठी खर्च करण्यापेक्षा कदर्य बरा. वाईट कामासाठी खर्च करायचाच नाही, पण जेवढे म्हणून आपल्या हातून चांगले कामं होतात, ती चांगले कामं आपल्या जीवनात झाली पाहिजेत. काय असतं, एखादं समाजकार्य आपण ज्या वेळेस करतो, त्यानंतर आपण मेल्यानंतर त्या समाजाचं जे आपण देणं लागतो, एक समाजाचं ऋण आपण फेडल्याचं पुण्य आपण सोबत घेऊन जातो. आणि तुम्ही किती जरी जमीन घेऊन ठेवलात, किती जरी प्रॉपर्टी घेऊन ठेवलात, तुमचे मुलं काही फार दिवस तुमचे नाव घेऊन घोकणार नाहीत. ठेवला असेल काय उपकार केलाय का म्हणणारच आहेत, आज नाही अजून वर्षाला का व्हायना म्हणणारच आहेत. बाकी त्यात काही तुमचं रोज तुमच्या फोटोची रोज आरती त्यांनी करणार नाही, हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून. नाही कोणी करत असेल तर मला येऊन सांगा, नाही मला जे आहे व फलाना त्यांना रोज आरती करते बघा बापाची, कोणी असेल तर मला उदाहरण म्हणून सांगा, म्हणजे पुन्हा मी कधी पुराण सांगताना हे वाक्य बोलणार नाही. कोणी असेल तर मला अवश्य सांगा. परंतु आपण करता आपलं फार दिवस नाव घेणार नाही, पण आपण दिलेले, आपण तुम्ही धनाबद्दल बोलायचा थोडं, तुम्ही कितीही पैसे ठेवलात तर ते पैशामुळे तुमचं कोणी लाभ नाही, पण तुम्ही दिलेल्या संस्कारामुळे तुमचे मुलं तुमचं उद्या नाव अजरामर ठेवतील. तुम्ही चांगले संस्कार दिलात, जर समजा त्यांचा कुठं सन्मान झाला नाही, हे माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत असं त्यांना म्हणावं लागतं, ते म्हणतात, कारण ते संस्कार तुम्ही दिलेले असतात म्हणून. पण संस्कार न देता नुसतं द्रव्य ठेवणं, नुसतं धन ठेवणं, त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून धन कमवावं, धर्म अर्थ काम मोक्ष धर्माचरण करावं, अर्थार्जन करावं, करू नये असं अजिबात आपलं शास्त्र सांगत नाही, पण केलेल्या पैशाचा योग्य विनियोग करावा, कमावलेल्या पैशाचा योग्य विनियोग करावा. न केला तर कदर्याची अवस्था होऊन बसते. आणि नाही जरी झालं, समजा कदर्यच व्हायचं जरी ठरलं, तरी त्या कमीत कमी मृगतीर्थावर जन्म मिळावा म्हणून पुरुषोत्तम मासामध्ये 1-2 तरी स्नान करा, 1-2 दिवस तरी घरामध्ये दिवा लावा. जे कोणी ज्याचं आचरण करते त्यांची उगस्तुती मला काय लागलं, आपल्याला काही घ्यायचं काहीच नाही. बरं झालं फार सकाळी उठली बघा, छान स्नान केली बघा, उठून छान पण करलेली बघा, हे म्हणण्यापेक्षा वा काय पुण्यवान आहे बघा, सकाळी उठून स्नान केली, पुण्य तर लागेल कमीत कमी, बरोबर आहे का नाही? आपल्याला कोणी कोणून तोंडानं बोलायचं आहे की वाईट बोलण्यापेक्षा चांगलं बोला, निंदा करण्यापेक्षा स्तुती करा, बाकी काय नाही. वा काय चांगलं कार्य केले एवढं म्हणलं तर त्या अधिक मासाचं आचरण करण्यापेक्षा पुण्य जास्त लागणार आहे, बाकी काहीच नाही. कदर्याने तेच केलेलं होतं स्वतःला. म्हणजे या कदर्याच्या कथेतून अनेक गोष्टी शिकायला मिळतात, म्हणून तो शेवटचा अध्याय आहे. म्हणून पुढचं 15 दिवस आचरण आपलं असं राहावं, असं आचरण ठेवण्याची सद्बुद्धी आपल्याला भगवान कृष्ण परमात्म्याच्या कृपेनं, सद्गुरू माणिक प्रभूच्या कृपेनं लाभो. उद्या आपली समाप्ती आहे. समाप्तीला सगळ्यांनी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, माईक करूनच सगळ्याला हे आमंत्रण आहे. कोणाच्याही घरी प्रत्यक्षरित्या आमंत्रण दिल्या जाणार नाही. कृपया सगळ्यांनी महाप्रसाद समजून प्रसाद घेण्याचे म्हणण्यापेक्षा ज्यांच्या भाग्यामध्ये हे प्रसाद असेल त्या सगळ्यांनी उद्या येऊन प्रसाद घ्यावं. महाप्रसाद ठीक संध्याकाळी 4 वाजता चालू होईल. उद्या दुपारी 2 वाजता पोथी होईल. उद्याचा अध्याय हा अवतरणिकेचा अध्याय आहे. उद्याचा अध्याय 1 अध्याय ऐकणं आणि 30 अध्याय ऐकणं इथं सोडलेल्या प्रसादावरच उपवास होऊ नका. सगळ्यांना धर्म करण्याची प्रवृत्ती, सत्कार्य करण्याची प्रवृत्ती निरंतर राहो अशी कृष्ण परमात्म्याच्या चरणी, सद्गुरू माणिक प्रभूच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. झालेली सेवा आतापर्यंत सध्या झालेली आहे. भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणी, सद्गुरू माणिक प्रभूच्या चरणी अर्पण करतो. इति श्री अधिक महात्म्य महासार बृहन्नारदीय पद्माधर सज्जन श्रुते ऐकोत चतुर 30 अध्याय गोडा. गोपाल कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण.